नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। पाणबुडी देवी कला मंच गेले अनेक वर्ष कोकणी लोककलेचं आयोजन करत आहे। नेमक्या आपल्या संघटनेची वैशिष्ट्य काय आहेत आणि लोककलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? नमस्कार, मी दीपक कारकर, एक निवेदक, पत्रकार आणि श्री पाणबुडी देवी कला मंच हे जे मंडळ आहे या मंडळाचं सर्व विद्यमान खजिनदार। पण 2015 साली ह्या मंडळाची स्थापना केली आणि ह्या स्थापनेपासून आजतागायत या मंडळाला 9 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण पाहिलं तर या मंडळाचा प्रामुख्याने हेतू आहे तो सांस्कृतिक वारसा, म्हणजे आपल्या कोकणातील नमन, भारूड, शक्तितुरा, तमाशा अशा लोककलांना, लोककलावंतांना मुंबईसारख्या रंगमंचावर व्यासपीठ देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो। मग ज्यामध्ये युवा शाहीर असतील, मग ज्येष्ठ शाहीर असतील, यांना एक वेगळा प्रयत्न देण्याचा आमचा कायम असतो। ज्या माध्यमातून एक आपण कालचं जर नियोजन पाहिलं तर पाणबुडी कला मंचाने आपल्या जवळच्याच पार्ले येथे चांगला कार्यक्रम आणि बहारदार असा कार्यक्रम हाऊसफुल केला। या माध्यमातून आपल्या रायगडचे एक शक्तितुऱ्यातील नामवंत शाहीर विजय बुवा पायखोरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी की गेली अनेक वर्ष या कलगीतुऱ्याचं सादरीकरण केलं होतं, परंतु जवळजवळ 12-15 वर्ष हा आवाज कुठेतरी शांत होता। तर अशा व्यक्तिमत्वाला पुढे आणण्याचं काम आमच्या पाणबुडी कला मंचाच्या माध्यमातून काल झालं आणि त्या कल्पनेला रसिक प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। तर पाहिलं तर अनेक मान्यवर देखील कालच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। प्रामुख्यानं नामोल्लेख करेन तर आपल्या गुहागरचं एक तरुण आणि उद्द असं व्यक्तिमत्व, जे सामाजिक कार्यात निश्चितपणे त्यांनी कमी वयात चांगलं नाव केले असे आदरणीय प्रमोदजी गांधी साहेब कालच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आम्हाला चांगलं सहकार्य केलं। ते सहकार्य करत असताना आमच्या मंचाच्या माध्यमातून एक चांगला समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये आपल्या गुहागर चिपळूण तालुक्यात असतील, ज्या आताची तरुण शिक्षित पिढी आहे याच्यातील काही निवडक लोकांना ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर, स्वकर्तृत्वावर, स्वबळावर एक चांगली अशी भरारी घेतली, शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, विविध क्षेत्रात म्हणा, तर अशा आपण गुणवंतांचा काल आपण यथोचित सन्मान केला। त्यांना आपण आदर्श युवा पुरस्कार देऊन काल अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गौरवलं। हे आमच्या कार्यक्रमाचं काल एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं। तुम्हाला या लोककलेकडून काय अपेक्षा आहे, किंवा या लोककलेचं आयोजन करणारे असतील किंवा रसिक श्रोते असतील यांच्याकडून काय अपेक्षा आहे, आणि शाहिरांच्या सादरीकरणातून काय आपल्या अपेक्षा आहे? निश्चितपणे प्रत्येक कार्यक्रम संयोजित करत असताना मी दोन्ही शाहिरांना एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यांना सातत्याने सांगत असतो की आपली ही कोकणची लोककला जर साता समुद्र पार न्यायचं असेल, मागचा काळ पाहता जर आपल्याला भविष्यात परिवर्तन करायचं आहे तर आताच्या तुमच्या शाहिरांकडून ते अपेक्षित आहे। म्हणून मी पाहतो तर आमचा प्रेक्षक जो असतो हा शुद्ध प्रेक्षक असतो। काल देखील पायखोरी बुवा म्हणाले, मी आजवर माझ्या हयातीमध्ये अनेक कार्यक्रम केले, परंतु कालचा असा प्रेक्षक की शेवटपर्यंत सुज्ञ, नाहीतर प्रेक्षकांमधून कधी कधी वेगवेगळे आवाज येतात आणि मग त्याच्यातून कुठेतरी आपल्याकडे एक गालबोट काढण्याचा प्रयत्न असतो। परंतु पाणबुडी कला मंचाच्या प्रत्येक आयोजनात अफाट गर्दी आणि प्रेक्षकांनी आमच्या मंचावरती केलेलं प्रेम हे आमच्या एक वैशिष्ट्याचं महत्त्वाचा एक गुणधर्म म्हणावं लागेल। आता ज्या पद्धतीने लोककलेचं सादरीकरण होतं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे थोडंफार परिवर्तन सुद्धा झालेलं आहे, परंतु अजूनही काही शाहीर आहेत ते थोड्या वाममार्गाला जाताना दिसतात किंवा चुकीच्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून घडतात। अशा शाहिरांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? खरंच ह्या मोसमात देखील आपण बरेच कार्यक्रम पाहिले। अनेक वर्षापासून मला ह्या कलेची आवड लागल्यापासून आयोजन क्षेत्रात मी माझ्या परीने जितकं काम होईल तितकं करत असतो आणि प्रत्येक शाहिरांवरती माझं नितांत असं प्रेम आहे। प्रत्येक शाहिराकडून अपेक्षित असतं, कारण शाहिरा एक परिपक्व असावा, ज्याच्याकडे गायन, त्याची कवित्व म्हणा, या सगळ्या गोष्टी जर शाहिराकडे असतील तर त्याने आपल्या शाहिरीमधून समाजाचं प्रबोधन कसं होईल हा एक मुख्य गाभा डोळ्यासमोर ठेवून त्याने आपली शाहिरी सादर करावी, ज्या माध्यमातून आज जे नावाजलेले शाहीर आहेत ज्यांचा आपण एक गौरव करतो, असे शाहीर जेव्हा खालच्या पातळीवरती सादरीकरण करतात, खऱ्या अर्थानं हा आदर्श येणाऱ्या नव्या शाहिरीला, नव्या पिढीला राहत नाही। म्हणून आताची जी तरुण शाहिरी पिढी निर्माण होते याच्याकडून एकच अपेक्षा आहे की ह्यांनी एक सोज्वळ कार्यक्रम सादर करून येणाऱ्या पिढीला एक चांगला सकारात्मक संदेश द्यावा, जेणेकरून आपली ही कोकणची लोककला शक्तितुरा आहे त्यात एक साता समुद्रपार जाण्याचा प्रयत्न करेल।
काय सांगाल आता भविष्यातल्या येणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात? आता गणपतीचा सण येतोय, दसरा येतोय, आता मुंबईतले कार्यक्रम जवळजवळ आटपत आलेत, मात्र गावाकडे आता पुन्हा एकदा तोरण संग्राम, ती मजा, ती रंग लोकांना अनुभवायला मिळणार आहे. काय शुभेच्छा द्याल? निश्चितपणे आपली ही कोकणची लोककला आहे आणि पावसाची एकदा का सर पडली की ह्या लोककलेला चांगला एक म्हणतात बहर येतो. आता तर थोड्या वेळात आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे. अर्थातच हा गणेशोत्सव अवघ्या कोकणभर मोठ्या उत्साहात संपन्न होतो. मग अशा वेळेस बरेच जण आपल्या या शाहिरी कलेतील शाहिरांना व्यासपीठ आपल्या गावच्या ठिकाणी, आपल्या घरच्या गणपतीच्या ठिकाणी, सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी देत असतात. मग अशा शाहिरांनी निश्चितपणे अशा कार्यक्रमाचा चांगला फायदा घेत तिथं चांगलं मनोरंजन होईल याकडे लक्ष केंद्रित करून आपली ही कोकणची लोककला आहे ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. आणि मी माझ्या कलामंचाच्या माध्यमातून असंच यापुढे देखील वेगवेगळे आयोजन करण्याचा प्रयत्न करेन. आणि खऱ्या अर्थानं याचं सर्व जे यश आहे माझ्या पाणबुडी कलामंचाचे अनेक शिलेदार असतील, माझे अनेक कार्यकारिणी आहेत, यांच्या माध्यमातून एक कोकणची सांस्कृतिक वारसा जपण्याचा आम्ही अविरत प्रयत्न करू. पुढे एकदा या सर्व कलाकारांना आणि जे आमच्या कलामंचावरती प्रेम करतात असे अनेक मान्यवर असतील आणि प्रेक्षक यांना देखील मी हृदय मानून मी माझ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करेन. धन्यवाद.